नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत गार्लिक ब्रेड। येस, तर खूप दिवसापासून मला गार्लिक ब्रेड बनवायचं होतं, पण त्यासाठी मुहूर्त लागत नव्हता आणि आज फायनली मुहूर्त लागला आहे आणि आज आपण सगळे मिळून बनवणार गार्लिक ब्रेड। मी ही रेसिपी ट्राय करते, मी फर्स्ट टाइम ट्राय करते, तुम्हीही ट्राय करा आणि बघूया सक्सेसफुल होत आहे का। तर त्यासाठी काय काय लागणार आहे हे पहिला मी तुम्हाला सांगते। तर गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे गार्लिक। येस, तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार गार्लिक, त्याच्यानंतर आपल्याला लागणार चीज क्यूब्स। चीज क्यूब्स असेल तर चीज क्यूब्स यूज करा, नसेल तर तुम्ही चीज स्लाइस यूज करू शकता। तर हे आहे चीज स्लाइस। आणि त्याच्यानंतर गार्लिक ब्रेड म्हटल्यावर ब्रेड आलंच, तर ब्रेड तुम्हाला लागणार। आणि त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे अमूल बटर। आणि हे जे लसूण आहेत, जे गार्लिक्स आहेत, ते मी ऑलरेडी सोलून घेतलेत गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी। आणि हे आहेत चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो। हे ऑलरेडी होतेच घरात पडलेले, त्यामुळे हे मी यूज करते। जर तुम्हाला चिली फ्लेक्स ऑरिगॅनो यूज करायचं नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा यूज करू शकता, त्यामुळे इट्स युअर पर्सनल चॉईस। चला तर मग तुमचा आणि माझा, आपल्या दोघांचाही वेळ वाया न घालवता आपण चालू करूया आपल्या रेसिपीला स्टार्ट। तर सगळ्यात आधी आपण एका पॅनमध्ये ऑइल टाकून जे गार्लिक आहेत ते थोडे फ्राय करून घेणार आहोत, जास्त नाही पण थोडेसे। गार्लिक थोडे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे करायचे आहे, फ्राय करायचे आहे। ब्राऊन झाले की आपण लगेच त्याला तेलामधून बाहेर काढूया। गार्लिक ब्राऊन होईपर्यंत आपण पुढचं काम करून घेऊया। त्यासाठी आपण एक बटर, अमूल बटर, ते आपण एका बाउलमध्ये मिक्स करून घेऊया। हे असे गार्लिक ब्राऊन झालेले आहेत आणि बटर आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे। हे ब्राऊन झालेले गार्लिक आपण ह्याच्यात काढून घेणार आहोत आणि कुटणार आहोत त्याला, कारण मला मिक्सरला लावायचा कंटाळा आला आहे, त्यामुळे मी हे डायरेक्ट गार्लिक काढून ह्याच्यामध्ये हे गार्लिक आपण कुटून घेऊया। हे मॅश केलेलं गार्लिक आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। अशा प्रकारे तुम्हाला गार्लिक मॅश करायचं आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स। तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स ॲड करू शकता, म्हणजे लिमिटेडच ॲड करा। आणि चिली फ्लेक्ससुद्धा स्पायसीनेससाठी आपण ॲड करतो, तर तीसुद्धा लिमिटेडच ॲड करा, जेणेकरून जास्त स्पायसी होणार नाही। बाकी ॲज युअर विश, तुम्हाला जर स्पायसी आवडत असेल तर तुम्ही स्पायसी करू शकता, जर तुम्हाला स्पायसी आवडत नसेल तर तुम्ही नॉर्मल करू शकता। मिक्स झाल्यानंतर हे असं दिसतं आणि गार्लिक जेव्हा तुम्ही फ्राय करता त्याचा जो स्मेल येतो तो अमेझिंग येतो खरंच, आणि त्यामुळे गार्लिक ब्रेड खायला अजून छान वाटतं। अशा प्रकारे तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे, बट आपल्याकडे आता कोथिंबीर नाही आहे, सो मी विदाऊट कोथिंबीर गार्लिक ब्रेड बनवते। मला व्हिडिओ बनवताना खूप जास्त प्रॉब्लेम येतो आहे, कारण माझ्या फोनमध्ये आता तेवढी स्पेस उरलेली नाही आहे, बट तरी मी ट्राय करते। इथे अमूल बटर मेल्ट होतं आहे, त्यामुळे मी पटक्याने फ्रीजमध्ये ठेवणार आहे। मला ओरिगॅनो खूप जास्त आवडतो, त्यामुळे ओरिगॅनो मी अजून ॲड करणार आहे त्याच्यामध्ये। बाकी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्हीसुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर आपण चीज स्लाइस ह्याच्यावर ठेवणार आहोत। मला थोडा डाऊट येतो आहे, कारण चीज स्लाइस मेल्ट होतील की नाही माहीत नाही, बट तरी आपण ट्राय करूया। आणि मेल्ट नाही झाले तर आपण असेच खाऊया, पण वेस्ट नाही करायचं, त्यामुळे आपण चीज स्लाइस
बघूया मेल्ट होतात आहे का, आपण ट्राय करूया. आणि इथे आपण पॅनसुद्धा गरम व्हायला ठेवलेला आहे. चीज स्लाईस इथे आपण ॲड करून घेतलेले आहेत आणि आपण आता पॅनमध्ये बटर टाकून चीज स्लाईस आपलं ब्रेड स्लाईस जे आहे ते आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत. गॅस फ्लेम आपण स्लोच ठेवलेली आहे आणि बघूया आता आपण हे काय टर्नआउट होतं आहे ते. मी पण फर्स्ट टाईम गार्लिक ब्रेड ट्राय केला आणि बघूया आता काय रिझल्ट येतो आहे. चला. लुक ॲट द चीज जे आहे ते मेल्ट झालेलं आहे आणि आता आपण हे आपलं गार्लिक ब्रेड रेडी आहे आणि आता आपण हे खाऊन बघणार आहोत कसं झालं आहे. तुम्ही मेयोनीज आणि सॉस सोबत हे खाऊ शकता. आणि आता आपण बघूया कसं झालेलं आहे आपलं गार्लिक ब्रेड. जे आहे ते ओरिजिनलच सांगणार आणि ओरिजिनलच रिव्ह्यू देणार. त्यामुळे मी हे खाऊन बघितलं आणि खरंच हे अमेझिंग झालेलं आहे. ह्याच्यामध्ये गार्लिकची जी टेस्ट आहे ती कम्प्लिटली येते आणि खरंच हे गार्लिक ब्रेडसुद्धा वाटते. सो तुम्हाला घरातल्या घरात हायजिनिक क्लीन गार्लिक ब्रेड खायचा असेल तर तुम्ही घरी असं गार्लिक ब्रेड ट्राय करू शकता. आणि अजून तुमच्या आवडीच्या ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स ॲड करू शकता. बट जेवढं सिम्पल बनवाल तेवढंच कमाल आणि छान लागतं आणि अमेझिंग लागतं. आणि हे गार्लिक ब्रेडसुद्धा अमेझिंग झालेलं आहे. त्यामुळे थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आता मी हे गार्लिक ब्रेड एन्जॉय करणार आहे. तुम्हीसुद्धा गार्लिक ब्रेड बनवा आणि एन्जॉय करा आणि कसं झालेलं मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करा आणि कॉमेंट करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. लव यू. बाय.